वेलकम बॅक टू लर्न विथ वैशाली. चला तर आपण आज खूप छानपैकी पाहू की क्वेश्चन विचारताना गोंधळ होतोय, तो गोंधळ कमी करू. आज आपण काय करणार आहेत माहिती का, WH सगळ्यांना एकत्र घेतलं. हाऊ, वेन, वेअर, विच, वाय, व्हॉट या सगळ्यांना एकत्र घेऊन आपण क्वेश्चन कसं तयार केले पाहिजे, कसं बोलताना तो आपल्या लक्षात राहिला पाहिजे, काय असं मेथड आहे, काय असं लॉजिक आहे, काय असं पॅटर्न आहे, त्याच्याकडे आपण लक्ष देऊ. चला तर आपण आज क्वेश्चनची सुरुवात कशी करायची. भले आपण मार्केटमध्ये जाऊ शॉपिंगसाठी किंवा एखाद्या ठिकाणी हॉटेलमध्ये गेलो, तर आपण ज्यावेळेस आपल्या मित्राबरोबर बोलतो, मैत्रिणीबरोबर बोलतो, तर त्यावेळेस आपण असे काही असतात सेंटेन्स ते आपण नेहमी बोलत असतो. ते नेहमीच आपण मराठीत बोलत असतो ना, ते नेहमी बोलत असणारे थोडंसं इंग्लिशमधून बोलण्याचा ट्राय करू. त्याने काय होईल, थोडासा अजून कॉन्फिडन्स वाढायला चान्स भेटू शकतो. लेट्स बिगिन. व्हॉट, वेन. आता काय आहे ना, सगळ्यात अगोदर आपण कोणालाही अनोळखी व्यक्तीला भेटलो की आवर्जून म्हणतात, तुझं नाव काय आहे? व्हॉट इज युअर नेम? एकदम मस्तपैकी आपण विचारत असतो. आपण दुसरं पण आवडतं, म्हणजे दुसरं पण आपण आवर्जून प्रश्न विचारत असतो. भेटल्याच्या नंतर हेच विचारायचं असतं, तू काय करते, तू काय करतो? व्हॉट डू यू डू? व्हॉट डू यू डू? तू तू काय करतो? तू काय करतो? नंतर आपण घेऊ वेन. तू कधी येणार? वेन डू यू कम? येतो, येणार नाही, येतो. तू कधी येतो? वेन डू यू कम? तू कधी येतो? आपण परत असं म्हणतो, तू कधी झोपतो? वेन डू यू स्लीप? ती कधी जेवते? ती कधी जेवते? वेन डज शी? आपण जेवते ते इट. अशा प्रकारे व्हॉट आणि वेन चे क्वेश्चन लक्षात ठेवू. परत आपण रिपीट करू. व्हॉट इज युअर नेम? व्हॉट इज युअर नेम? व्हॉट इज युअर नेम? व्हॉट डू यू डू? आपण नेहमी म्हणतो व्हॉट डू यू डू, तू काय करतो? व्हॉट डू यू डू? इथून पुढे आपण मराठीत बोलायच्या ऐवजी असं ट्राय करू, व्हॉट डू यू डू असं पण बोलू. परत वेन डू यू कम? मी तुला बोलवलंय, तू कधी येणार? वेन डू यू कम? नंतर बोलणार वेन डू यू स्लीप? तू संध्याकाळी कधी झोपतेस? तू संध्याकाळी कधी झोपतो? वेन डू यू? वेन डज शी? ती कधी जेवते? माझ्याबरोबर आता बोलते, पण ती कधी जेवते? वेन डज शी इट? आता त्याच्यानंतर आपण पुढे पाहू. हाऊ, कसा, आणि हाऊ मच, किती. आपण सगळ्यात अगोदर फोन केला, मेसेज केला किंवा कोणी बोलायला लागलं, तू कसा आहे आपण म्हणतो ना, तसंच. हाऊ आर यू? हाऊ ती कशी आहे? हाऊ इज शी? हाऊ इज शी? ती कशी आहे? बोलणार आहे ती बॅग कितीला आहे, तर हाऊ मच इज दिस बॅग? आपण असं पण म्हणू शकतो ना, हे समजा हे वॉच कितीला आहे? हाऊ मच इज, आपण करू जास्त घेऊ आपण. हे कितीला आहेत, तर हाऊ मच आर दिस वॉच? बरेच आहेत, दोन पेक्षा जास्त आहेत, एक पेक्षा जास्त आहे, म्हणून आपण म्हणतोय हाऊ मच आर दिस वॉच पेन? हाऊ मच दिस इज दिस पेन? हा पेन कितीला आहे? तर अशा प्रकारे आपण छोटेसे सेंटेन्स तयार केलेले आहे, जसं की हाऊ आर यू? हाऊ इज शी? हाऊ मच इज दिस बॅग? हाऊ मच आर दिस वॉच? हाऊ मच इज दिस पेन? एकदम सोप्यामध्ये आपण क्वेश्चन विचारायचा प्रयत्न करत आहोत. सगळ्यात आवडता आपण जो वर्ड जास्त बोलतो तो म्हणजे हाऊ आर यू. हाऊ इज शी? ती कशी आहे? आपण असं पण म्हणू शकतो. कोण? हू म्हणजे कोण, आणि वाय म्हणजे का. हू म्हणजे कोण. तुझा मित्र कोण आहे?
हू इज युअर फ्रेंड. आपण हा सब्जेक्ट कोण आहे तर असं म्हणू शकतो, हू इज युअर फेवरेट सब्जेक्ट. तुझा फेवरेट सब्जेक्ट कोण आहे, किंवा तुझा हा ठीक आहे ना, तुझा फेवरेट सब्जेक्ट कोण आहे, कोणता आहे म्हणू शकतो आपण, कोण आहे फेवरेट सब्जेक्ट कोण आहे. तर वाय म्हणजे का, तर वाय आता का विचारतोय ना आपण, असं म्हणतो हा ड्रेस तुला का आवडतो, तर काय येणार, वाय डू यू लाईक दिस ड्रेस. वाय डू यू लाईक दिस ड्रेस, तुला हा ड्रेस का आवडतोय, हा ड्रेस का आवडतो, तुला हा ड्रेस का आवडतो. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो की तू का आनंदी आहे, असं पण म्हणतो ना आपण. अचानक हसरेला पाहताना म्हणतो की आपण म्हणू की तो का आनंदी आहे, वाय डज ही हॅपी, वाय डज ही हॅपी, वाय डू यू लाईक दिस ड्रेस, हू इज युअर फेवरेट सब्जेक्ट, हू इज युअर फ्रेंड. सगळ्याला क्वेश्चन मार्क येतातच. अशा प्रकारे आपण WH चे क्वेश्चन कोणता आणि वेअर, कोठे, विच कलर डू यू लाईक, तुला कोणता कलर, विच लाईक डू यू लाईक, तुला कोणती पर्स आवडते, आपण म्हणू तिला, which purse does she like, असं पण होतं. which purse does she like, which color do you like, यू आल्यामुळे डू, शी आल्यामुळे डज. आता नंतर आपण घेऊ वेअर, असं पण म्हणू शकतो ती कुठे जात आहे, तर वेअर इज शी गो, वेअर इज शी गो, ती कुठे जात आहे. तो नाही, तू कुठे, वेअर तू कुठे राहतो, वेअर डू यू लिव्ह, ती कुठे स्टडी करते, वेअर डज शी स्टडी, वेअर डज शी स्टडी. आपण परत रिपीट घेऊ, विच कलर डू यू लाईक, विच पर्स डज शी लाईक, वेअर इज शी गो, वेअर डू यू लिव्ह आणि वेअर डज शी स्टडी. होप सो आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल होऊ शकतो, कारण आज आपण सगळे WH ला एकत्र घेतलं होतं आणि कसे क्वेश्चन आपण विचारतो तर ते रोजच आपण ऐकत असतो पण बोलायची तयारी करत नाही. तर आज खूप सोप्या वेळेने आपण शिकण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे नक्कीच आपण बोलण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तर थँक्यू, वेळ काढून तुम्ही आज माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद. असाच व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, नवीन आहे ते सबस्क्राईब करा, कारण तुमचं एक लाईक खूप छान एन्करेज करतं नवीन टॉपिकसाठी. तर थँक्यू, सी यू नेक्स्ट व्हिडिओ, बाय.